आता घराकडे घरून आता आपण वापस आलोय की आपल्याला काहीतरी काम घरी नाही जायचं मित्रांनो. का आपल्याला जायचं होतं शेंदुर्जनला वावरामध्ये एक झाड आहे मित्रांनो कापसाचं. तर मित्रांनो आपल्याला ड्युटी संपलेली आहे, भारी आहे. तर मग मित्रांनो आता सूर्यदेवता बघू मित्रांनो. इथे बनवत आहे आपण सकाळी सकाळी चहा. तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला मग नवीन दिवसाची सुरुवात करूया एका नवीन गोष्टीहून, ते बी गुळाचा चहा. मित्रांनो साखरेत आपण काही खात नाही पण गुळ खातो, त्याच्यामुळं चला मग बनवूया इथं मस्तपैकी गावरान गुळाचा चहा. तर या मग चहा प्यायला तुमचं स्वागत आहे. तर मग मित्रांनो तिथं आपला चहा झालेला आहे. तुम्ही बघू शकता की याच्यात चहा केलेला आहे आणि चहा मी आता पिऊ राहिलो. तर मग मित्रांनो शेतातलं वातावरण आणि सकाळ सकाळचं वातावरण आणि त्यामध्ये थंडी आणि त्यामध्ये मस्त गरम गरम चहा, याच्याशिवाय दुसरं काय पाहिजे मित्रांनो. तर चला मग मस्तपैकी चहा पिऊया आणि लागूया आपल्या कामाला. तर मग मित्रांनो आता आपण आपल्या टमाट्याच्या शेतामध्ये, तर तुम्ही बघू शकता की आपलं टमाट्याचे शेत जे आहे ते इथं भारी आहे. तर मग मित्रांनो आता सूर्यदेवता बघू शकता की भरपूर वर आलेले आहेत. आणि आपण आता मित्रांनो आपल्या शेडनेटमध्ये तुम्ही बघू शकता मी मग टाकणं चालू आहे याला पाणी. कारण की आपण पाणी जे केलं तर मित्रांनो खत किती टाकून पाणी केलं तर त्याचं पाणी टाकणं चालू आहे. आणि तुम्ही बघू शकता की आता आपण याला खतबट टाकणार आहे. कोणतं टाकणार आहे कोणतं नाही ते सिक्रेट आहे, ते मला मी नंतर सांगेन. कोणतं तुमचा प्लॉट हिरवागार आणि चांगला दिवस आणि जास्त दिवस टिकू शकतो. तर चला मग मित्रांनो करूया सुरुवात आपल्या पाणी टाकण्याची. आणि मग भेटूया की नंतर आपल्याला काय काय करायचं काय काय नाही, तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सगळं सांगतो. तर मित्रांनो आपल्या आता ड्युटी संपलेली आहे टमाट्यातली. समजा की टमाट्यातलं आपलं थोडंफार काम राहिलेलं होतं ते आपण नंतर करूया. आता आपली ड्युटी मित्रांनो तिकडच्या नेटात एकदा चक्कर मारून यायची आणि पूर्ण शेताला एकदा चक्कर मारून यायची. आणि मग बघूया की आपल्याला काय काम एक्झॅक्टली करायचं आहे. तर चला मग भेटूया पलीकडच्या नीटमध्ये. ह्या नीटमध्ये आपण लावले कारलं, जे की आता भरपूर उगलेलं आहे इथं. आणि आपल्याला आता काय करायचं काय नाही ते आपण इथं बघणार आहोत मित्रांनो. आपल्याला आता काय करायचं काय नाही ते मला बी माहीत नाही आहे, कारण की आई जर आले शेतामध्ये. मग बघूया की काय करायचं काय नाही तर मित्रांनो. तर चला मग तोपर्यंत आपण आपल्या मनानं काहीतरी काम. तर मग मित्रांनो आपण चाललोय घरी, कारण की आपल्याला काहीतरी काम घरी नाही जायचं मित्रांनो. का आपल्याला जायचं होतं शेंदुर्जनला कारण की आणायचं आहे खत. तर मग कोणतं आणायचं कोण आणायचं काय आणायचं ते मी तुम्हाला तिथं गेल्यावर सांगतो. नाही तर वापस आल्यावर भेटूया शेतामध्ये. चला मग मित्रांनो इथून निघूया पट. तर मग मित्रांनो मी गेलो आता घराकडे, घरून आता आपण वापस आलोय मित्रांनो. तुम्ही गहू बघू शकता की इथं आता वाळायच्या कगारावर येईल आहे. बघू शकता तुम्ही की दिवस किती पटपट जातात. आता 10-15 दिवसाच्या आधी किती हिरवा होता हे बघू शकता. हे आता थोडाफार हिरवा आहे पण आता थोडाफार वाळलेला आहे. आणि आता काही दिवसांना समजा हे सगळं निघूनच जाईन. हे वातावरण मित्रांनो सगळं इकडं सुनसान लागा होऊन जातं एकदा का हे सगळं झालं की मग सुनसान इलाका झाला की मग इकडं काही करमत नाही काही नाही. पण आपण आपल्या शेतामध्ये मित्रांनो भाजीपाला गिजीपाला सगळं लावणार आहे. फक्त आपल्याला कमतरता आहे पाण्याची. तर चालतच असते थोडंफार. तर चला मग बघूया की आता काय करायचं आहे काय नाही तर शेतात जाऊन एक्झॅक्टली. तर मग मित्रांनो आता आपण आपल्या शेतामध्ये इथं आहे. तुम्ही बघू शकता की आता शेतातलं वातावरण जे आहे ते भरपूर चांगलं आहे. तर मग मित्रांनो मी चाललो आहे आता तिकडे कापूस आणणार. आपल्या वावरामध्ये एक झाड आहे मित्रांनो कापसाचं. तुम्ही बघा की आपल्याला एक एक झाड बी किती कामी येतं इथं. आता बघा मला कापसाचं काम पडलं होतं थोडंफार त्याचं, तर ते काही बी कुठे बी पडू शकते. तर तुम्ही बघा की इतकंसं झाड किती कामी येतं आहे. तर चला मग मी तुम्हाला डायरेक्ट ते झाड दाखवतो आणि त्याला किती कापूस आहे ते पण दाखवतो. मित्रांनो आता कापूस आपण आता इथं घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता की किती इथं अडचणीत बघू शकता की माग आहे जे वातावरण दिसतंय ना तुम्हाला ते भरपूर इथं असं आहे की खूप आयचं कायचं नाही इथं. आणि चला मग आता ह्या कापसाचं काम आहे काय नाही हे तुम्हाला तिथं गेल्यावर सांगतो. तर चला भेटूया मग तिथं. तर मग मित्रांनो कसं काय बरं चालू आहे ना तुमचं, माझं पण बरंच चालू आहे मित्रांनो. कसं आहे की जिंदगीत उतर चढाव येतच असतात, सगळ्याच्या जिंदगीत असतात मित्रांनो. मी चाललो आहे आता बाहेर बघू शकता भरपूर तयार गिअर होऊन चाललो आहे, कारण की इथं थोडंफार आपल्याला लांब जायचं आहे. आमच्या इकडचा बाजार असतो मित्रांनो, आम्हाला बाजारला लांब जायला लागते 4-5 किलोमीटर अंतरावर. तर मग मित्रांनो कसं आहे नक्की चला एन्जॉयमेंट चालतच असते. सूर्यदेवता जे आहेत ते भरपूर खाली चाललेले आहेत, म्हणजे की मित्रांनो आता टाईम झालेला आहे 5-5:30च्या आसपास टाईम झालेला आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे की तुम्ही बघू शकता की आता इतकं हिरवं दिसतंय ना, 15 दिवसानंतर इतकं हिरवं आपल्याला दिसणार नाही. गहू निघून जाईन, हा लसूण जे दिसतो हा पण निघून जाईल. आणि ह्या वावरची एक दिवस नागटी होणारच आहे. आणि एक दिवस या येईन मरणाचा पाऊस पडेल आणि सगळं हिरवंगार होईल.
तर चला मग अशाच नवीन नवीन गोष्टीसाठी आपण जाऊया आपल्या शेंदूर रिजनला, म्हणजे की बाजार कराय. तर मित्रांनो आज आपण इथं बाजारमध्ये आलेलो आहे, तुम्ही बघू शकता की इथं सगळा बाजार भरेल आहे. तर चला मग मित्रांनो बनवूया आणि मग जाऊया घरी बाजार गिजार झाल्यावर.